जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, एक आनंदाची बातमी आलेली आहे. जी काही मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021 ची होती ती 2023 ला झाली. संपूर्णतः ती क्लिअर झालेली आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये ज्या पण काही उमेदवारांची फायनल निवड झालेली आहे त्या सर्व उमेदवारांना नियुक्तीबद्दल म्हणजे संपूर्ण माहिती आलेली आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. हे जे काही नियुक्तीपत्र आहे 22 डिसेंबर 2023 म्हणजे काल आलेलं आहे. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मी याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे आणि जर आपल्या ह्या चॅनलवर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर कृपया करून ते सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो काही बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. जे पण काही सरकारी नोकरीच्या संदर्भात नवनवीन माहिती येत असते त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट लवकरात लवकर पोहोचेल. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. आता यामध्ये पहा मित्रांनो, त्यांनी काय म्हणलेले आहे विषय बघा. मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021 पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत. आता तुम्हाला हे नेमणुकीबाबत म्हणजे तुमची ऑर्डरच आलेली आहे समजा मित्रांनो. यामध्ये त्यांनी संपूर्ण काय माहिती दिली पहा. उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे. पहा मित्रांनो, म्हणजे जे पण काही विद्यार्थी आहेत ते सर्व म्हणजे वैद्यकीय प्रक्रियेतून वैद्यकीय तपासणी झाली, नंतर त्यांचं डॉक्युमेंट झालं, चारित्र्य तपासणी झाली. ह्या सर्व प्रक्रियेमधून जे पण काही विद्यार्थी पास झालेले आहे त्या सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे असं म्हटलेले आहे त्यांनी. सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक 27/12/2023 रोजी पहा मित्रांनो 27/12/2023 रोजी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष 9 भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर पहा पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी 9 वाजता हजर राहावे. किती तारखेला म्हणले त्यांनी 27/12/2023 रोजी. तुम्हाला जे काही ॲड्रेस दिलेला आहे त्यांनी पूर्णपणे बघा ठळकमध्ये सांगितलेलं आहे. त्या ॲड्रेसवर तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे 27/12/2023 रोजी. पुढे बघा, उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरिता बोलवण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. आता पहा सूचना काय काय. नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणाव्याच्या आवश्यक बाबी. यामध्ये पहा, भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी लेखी परीक्षेचं 1 नंबरला आहे. 2 नंबरला 4 पासपोर्ट साईज फोटो, 3 आधार कार्ड व पॅन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे आणि 4 नंबरला दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ह्या ज्या काही आवश्यक सूचना आहेत त्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे काय म्हणले त्यांनी 5 नंबरला आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे, त्याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाराने निर्गमित केलेली प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवास दाखला, MSCIT व इतर. 6 नंबरला शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो स्वच्छ स्वाक्षरात सोबत भरून आणावे. पुढे बघा, सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे, विश्रांतीकरिता साहित्य, दरी, मच्छरदाणी, पांघरूण वगैरे जे काय असेल, ताटवाटी, तांब्या, ग्लास, दाढीचे साहित्य पुरुषांकरिता, 2 खाकी हाफ पॅन्ट, 2 पांढऱ्या बनियन, कॅनव्हास शूज 1 जोडी पाहिजे, खाकी नायलॉन सॉक्स 2 जोडी, 200 पानी वह्या 2. पुढे बघा, 1 पेन, गांधी टोपी, 1 लोखंडी बकेट, 2 ट्राउझर महिलांकरिता आहेत. पुढे 2 पांढरे टी शर्ट इत्यादी साहित्य सोबत आणावे. सोबत मेस ॲडव्हान्स रुपये 2000 घेऊन यावे. एवढं तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. तसेच बघा, संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल ID अद्ययावत ठेवावा. उमेदवारांनी आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत. अशा वस्तू हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. विशेष सूचना बघा,
भरती आवेदनपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही. नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व न चुकता हजर राहावे. सदरची पोलीस शिपाई चालक पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन आहे व सदरहू अटी व शर्ती उमेदवारास बंधनकारक आहेत. 2 नंबरला पहा, नियुक्तीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांनी भरती निकषांची अर्हतेची पूर्तता न केल्यास आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल. पुढे पहा काय म्हटलेलं आहे त्यांनी आता. शासन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक 28 मार्च 2005 नुसार काय आहे. आता हे त्यांनी एक सामान्य प्रशासन विभागामध्ये अधिसूचना आहे. हे मित्रांनो पूर्ण वाचायला खूप अजून वेळ जाईल. तुम्ही पाहून घ्या. मी तुम्हाला म्हणजे स्क्रोल करून दाखवतो. पहा मित्रांनो, आता हे अधिसूचना आहे. आता मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021 प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांनी द्यावयाचे हमीपत्र काय आहे. हे हमीपत्र पण पूर्णपणे लक्षपूर्वक तुम्ही वाचून घ्या. काय असतंय काय नसतंय ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. पुढे बघा, संगणक हाताळणी व वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचे हमीपत्र ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे जवळपास 1-2-4 हमीपत्र आहेत, ते तुम्हाला हमीपत्र सर्व लिहून द्यावी लागतात मित्रांनो. आता पुढे बघा, आता अधिसूचना वित्त विभाग हमीपत्र शासकीय अभिलेखात माझ्या जन्मतारखेची नोंद करण्यासाठी वगैरे जे काय असेल बघा. मी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2021च्या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश ही कागदपत्रे सादर केलेली आहेत आणि माझ्या माहितीनुसार सेवा पुस्तकात नोंद केलेली तारीख म्हणजे दिनांक जे काय असेल ते ही तारीख अचूक आहे आणि माझी जन्मतारीख नोंदवल्यानंतर जन्मतारखेत बदल करण्याची विनंती त्यानंतर स्वीकारली जाणार नाही याची देखील मला जाणीव आहे. त्याबद्दलचा हा हमीपत्र आहे. शासकीय कर्मचाऱ्याची सही, ठिकाण, दिनांक अशा पद्धतीने आहे. आता पुढे बघा, ह्यामध्ये काय म्हणले त्यांनी, जी पण काही सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणजे ज्यांना पण काही अपॉइंटमेंट लेटर आता पाठवणार आहेत, ते अपॉइंटमेंट लेटर ह्या लिस्टमधीलच उमेदवार आहेत. यामध्ये टोटल 39 उमेदवार असावेत. पहा मित्रांनो, लास्टचं तुम्हाला दाखवतो पेज. ह्याच्यामध्ये बघा, हां हे पहा, हे लास्टचं पेज आहे. याच्यामध्ये 39 उमेदवार आहे. यामध्ये आपले नावं चेक करून घ्या आणि त्या पद्धतीनं त्यांनी बघा, सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, अप्लाइड कास्ट, अप्लाइड कॅटेगरी, सिलेक्शन कास्ट, सिलेक्शन कॅटेगरी, डेट आणि टाईम, त्या दिनांकाला आणि त्या वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन हजर राहायचं आहे. त्यामुळं मित्रांनो हे चार्ट आणि ह्यामध्ये नाव, आपल्या नावाची स्पेलिंग, आपली डेट ऑफ बर्थ, संपूर्ण म्हणजे कास्ट कॅटेगरी वगैरे सगळं व्यवस्थित पहा. तुमचं म्हणजे सगळं जर बरोबर असेल आणि जर नसेल तर तुम्ही तिथे त्यांच्या निदर्शनास आणून द्या मित्रांनो. अशा पद्धतीनं हे जे काही उमेदवार झालेले आहेत मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंटसाठी, त्या सर्व मुलाचं मनापासून आपल्या यूट्यूब चॅनल BJ अकॅडमीतर्फे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आणि पुढील वाटचालीस तुम्हाला आपल्या चॅनलकडून शुभेच्छा. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.